नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा जो सेकंड चॅप्टर आहे हेल्थ अँड डिसीजेस हा चॅप्टर पाहणार आहोत। या अगोदर आपण पहिला चॅप्टर विषयी माहिती पाहिली होती। सर्वांना तो समजला असेल अशी माझी अपेक्षा आहे। आज आपण या ठिकाणी हेल्थ आणि डिसीज म्हणजे आरोग्य आणि रोग हे काय आहे हे आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचं आहे। ठीक आहे, त्या अगोदर पहा, तुम्हाला या चॅप्टर मध्ये कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन विचारले जातात। तर कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन जे आहेत तर तेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर यामध्ये जो फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे कॅन यू रिकॉलचा तो आहे पहा, हाऊ यू एव्हर टेकन लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू द सिकनेस। तुम्ही कधी शाळेमधून आजारी असल्याच्या नंतर कधी सुट्टी घेतली आहे का? तर याचा आन्सर असू शकतो यस। कोणी पण काय होऊ शकतं, आजारी पडू शकतं आणि ते काय करू शकतात, शाळेमधून सुट्टी घेऊ शकतात, म्हणजे यस। when there was a feeling of illness, जेव्हा तुम्हाला आजारी पडल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही काय करता, शाळेमधून सुट्टी घेत असता। वी हॅव टेकन टू लिव्ह फ्रॉम द स्कूल। ठीक आहे, त्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन यू बिकम सिक। तुम्ही आजारी पडता म्हणजे नेमकं काय होतं बरं, म्हणजे नेमकं काय होत असतं, आजारी पडता म्हणजे नेमकं काय आहे। तर पहा याचं तुम्हाला आन्सर सांगता येतं, व्हेन वी बिकम अ सिक म्हणजे जेव्हा तुम्ही काय होता, आजारी पडत असता तेव्हा पहा देअर इज अ डिस्टर्बन्स इन युअर नॉर्मल बॉडी। तुमची जी काही बॉडी असते, तुमचं जे शरीर आहे किंवा तुमची जी हेल्थ असते, आरोग्य, तर यामध्ये थोडासा काय निर्माण होतो, अडथळा निर्माण होतो। मग हा अडथळा नेमका कशाचा असतो रे, देअर इज अ सम पेन इन आवर बॉडी म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय होत असतं, पेन, त्रास होत असतो। त्यानंतर किंवा काय होतं रे, वन मे गेट फेवर अँड देअर हेडॅक ऑर कफ अँड कोल्ड। कधी कधी काय होते, तुम्हाला ताप येत असते, कधी तुमचं डोकं दुखतं, त्यामुळे ताप आल्यामुळे काय होऊ शकतं, डोकं दुखू शकतं। त्यानंतर काय होतं, सर्दी, खोकला असे काय होत असतात, तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते। आणि यामुळे आपण काय म्हणतो, वी बिकम अ सिक म्हणजे आपण काय पडलेलो आहोत, आजारी पडलेलो आहोत असं आपण म्हणत असतो। त्यानंतर पहा लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, समटाइम्स वी फील गुड इव्हन विदाउट टेकिंग मेनी मेडिसिन्स अँड समटाइम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस, व्हॉट इज इट सो। पहा काय होतं, आजारी पडल्यानंतर कधी कधी तुम्हाला औषधोपचार न घेता हे आपणास काही काळानंतर काय होतं, बरं वाटायला लागतं। परंतु पहा कधी कधी आपल्याला कोणाकडे जाऊन औषधोपचार करावा लागतो, डॉक्टरांकडे। मग असं का होतं, तर कशामुळे होत असतं पहा, सम इलनेस कॅन बी ट्रीटेड ऍट होम विथ हाऊसहोल्ड रेमेडीज म्हणजे काही जे काही आजारपण असतात तर ते आपण घर बसल्या त्यावरती उपाय करून ते काय करू शकतो, दूर करू शकतो। इव्हन देअर इज अ इन्फेक्शन इट कॅन बी फॉर अ शॉर्ट पिरियड अँड गेट क्युअर्ड बाय इटसेल्फ। असे जे आजार असतात म्हणजे संसर्गजन्य जे आजार असतात तर हे कमी कालावधीसाठी असतात आणि इट गेट क्युअर्ड बाय इटसेल्फ आणि आपण त्याची काय करू शकतो, स्वतःच काळजी घेऊ शकतो। परंतु पहा काही जे हे असतात, आजार असतात, डिसीजेस जे असतात, सम ऑफ इलनेस वेअर आर सेव्हर अँड कॅन नॉट बी क्युअर्ड इन सच वे दॅट दस अ डॉक्टर ऍडव्हाइस अँड ट्रीटमेंट इज रिक्वायर्ड। काही जे आजारपण असतात पहा तर ते आजारपण आपण घर बसल्या काय करू शकत नाही, दूर करू शकत नाही आणि यासाठी आपल्याला कुठे जावं लागतं, डॉक्टरांकडे जावं लागतं आणि त्यामध्ये ट्रीटमेंट, औषधोपचार घेणं आवश्यक होतं। तर पहा हे होते तुम्हाला जे काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन आपण पाहिलेली आहेत। तर आता आज आपल्याला यामध्ये हेल्थ म्हणजे काय आहे आणि डिसीज म्हणजे काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे। हे कसे दोन्ही
अपोजिट आहेत. हेल्थ म्हणजे काय, आरोग्य, आणि डिसीज म्हणजे काय, रोग असतात. पहा, जे काही हेल्थवरती अटॅक करत असतात त्याला आपण काय म्हणतो, डिसीज असं म्हणत असतो, म्हणजे रोग असं म्हणतो. जे की आज आपल्या सगळ्या जगामध्ये कोणता डिसीज रोग पसरलेला आहे, कोरोना व्हायरसचा हा रोग सगळीकडे पसरलेला आहे, जो की कशावरती अटॅक करतोय, आपल्या हेल्थवरती, आरोग्यावरतीच अटॅक करत आहे. मग आता नेमकं हेल्थ म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हेल्थ, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा, त्याची डेफिनेशन आपण पाहू. हेल्थची डेफिनेशन: हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेल-बिगिंगनेस अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. पहा, काय सांगितलं, हेल्थ म्हणजे आरोग्य, म्हणजे नेमकं फक्त काय, एनी डिसीज, अब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. आरोग्य म्हणजे की आपल्या शरीरामध्ये कोणत्याही रोगाचा अभाव नसणे, याला आपण आरोग्य म्हणत नाही. तर पहा, आरोग्य म्हणजे काय आपण म्हणतो, स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिगिंगनेस, म्हणजे आपलं शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक, अँड सोशल म्हणजे सामाजिक जे आरोग्य आहे, हे सुव्यवस्थित, पूर्णपणे सुव्यवस्थित असणं, याला आपण काय म्हणतो, हेल्थ असं म्हणत असतो. म्हणजे रोग नाहीये, म्हणजे याला आपण काय करू शकत नाही, म्हणू शकत नाही की आपली हेल्थ, आरोग्य हे चांगलं आहे. तर आपण आरोग्य कशाला म्हणतो, स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिगिंगनेस अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस इज कॉल्ड हेल्थ. याला आपण काय म्हणतो, हेल्थ म्हणजे आरोग्य असं म्हणत असतो. डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आली असेल. त्यानंतर पहा, हेल्थ विषयी तर आपण पाहिला. आता यानंतर आपल्याला सेकंड पॉइंट आहे डिसीज. व्हॉट इज मीन बाय डिसीज. आता डिसीजची पण आपल्याला डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. तर डिसीजची डेफिनेशन काय पहा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. डिसीज कशाला म्हणायचंय आपल्याला, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन सायकोलॉजिकल अँड फिजियोलॉजिकल. फिजियोलॉजिकल म्हणजे काय, जे काही शारीरिक दृष्ट्या, और सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक दृष्ट्या आपल्या शरीरामध्ये जी काही प्रक्रिया चालू असते, तर त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याच्या परिस्थितीला आपण काय म्हणतो, डिसीज असं म्हणतो, म्हणजे रोग असं म्हणत असतो. आलंय लक्षात. म्हणजे आपली जी काही प्रकृती असते, आपली जी काही शरीर आहे, त्यामध्ये, त्या प्रक्रियेमध्ये जर शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या अडथळा निर्माण झाला, तर त्याला आपण काय म्हणतो, डिसीज असं म्हणतो, म्हणजे रोग असं म्हणत असतो. हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आणि जे काही डिफरंट डिसीजेस हॅव डिफरंट सिम्पटम्स. पहा, वेगवेगळे डिसीज जे असतात त्यांचे सिम्पटम्स हे कसे असतात, डिफरंट असतात, म्हणजे वेगवेगळे असतात. लक्षणं कशी असतात, प्रत्येकाची वेगवेगळी असतात. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला कफ झालेला आहे, म्हणजे खोकला येतोय किंवा कोल्ड, सर्दी आहे, तर याचे लक्षणं काय म्हणतो आपण, हेडॅक म्हणजे अगोदर डोकं दुखतं, त्यानंतर फेवर, थोडासा ताप येतो, त्यानंतर काय होतं, घशामध्ये खवखव, इरिटेशन इन अवर थ्रोट, आपल्या घशामध्ये काय होतं, खवखवल्यासारखं होतं. हे काय त्याची लक्षणं आहेत, म्हणजे सिम्पटम्स आहेत. अशी जी काही सिम्पटम्स असतात ही दुसऱ्या डिसीजेसचे असतात का, नाही. मग त्या डिसीजेसचे सिम्पटम्स कसे असतात, डिफरंट असतात. म्हणजेच पहा, डिफरंट डिसीजेस हॅव डिफरंट सिम्पटम्स, म्हणजे वेगवेगळ्या डिसीजेसचे सिम्पटम्स कसे असतात, वेगवेगळे असतात. आणि यावरूनच पहा, आपल्याला टाइप्स ऑफ डिसीजेस पाहायचे, म्हणजे डिसीजेसचे काही प्रकार पाहायचे आहेत. परंतु पहा, या अगोदर तुम्हाला काही वेगवेगळ्या डिसीजेसची नावं माहिती असतील, व्हेरियस डिसीजेस, नेम ऑफ व्हेरियस डिसीजेस, जसे की कोणते, तो कोल्ड तर आपल्याला कॉमन कोल्ड माहितीये, अस्थमा माहितीये, त्यानंतर काय हार्ट अटॅक, हार्ट डिसीजेस माहितीयेत, त्यानंतर डाऊन सिंड्रोम डिसीज माहितीये. असे वेगवेगळे डिसीज काय आहेत आपल्याला माहिती आहेत, रोग माहिती आहेत. परंतु सायंटिफिकली जे काही आपले वैज्ञानिक दृष्ट्या हे जे काही डिसीजेस आहेत, तर ते कोणत्या प्रकारामध्ये येत असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याचेच आपल्याला काय पाहायचे, सध्या टाइप्स पाहायचे आहेत, टाइप्स ऑफ डिसीजेस. मग आता कोणत्या आहेत बरं टाइप्स ऑफ डिसीजेस, तर देअर आर 2 टाइप ऑफ डिसीजेस, विच आर दे,
अकॉर्डिंग टू द ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन. म्हणजे कशानुसार, कालावधीनुसारचे रोग आणि कारणावरून झालेली रोग, अशी काय आहेत 2 डिसीजेसची प्रकार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये पहा जो काही अकॉर्डिंग टू द ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार असणारे जे काही रोग आहेत त्यामध्ये कोणते 2 प्रकार असतात. देअर आर 2 टाइप्स ऑफ डिसीजेस, दॅट इज क्रोनिक डिसीज अँड अॅक्यूट डिसीज. व्हॉट इज क्रोनिक डिसीज? क्रोनिक डिसीज मीन्स दीर्घकालीन रोग, जे की कसे असतात रे, दीर्घ काळासाठी राहत असतात. अँड अॅक्यूट डिसीज म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, तीव्र रोग असं म्हणत असतो. असे काय आहेत, ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार पडणारे डिसीजेसचे 2 टाइप्स आहेत. लक्षात आले असतील. देअर आर 2 टाइप्स ऑफ अकॉर्डिंग टू देअर ड्युरेशन, दॅट इज क्रोनिक डिसीज अँड अॅक्यूट डिसीज. देन पहा अकॉर्डिंग टू द रिझन्स. आता कारणानुसार कोणते डिसीज होत असतात, तर फर्स्ट आहे पहा हेरिडिटरी डिसीज अँड अक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीज म्हणजे काय, अनुवंशिक रोग, आणि अक्वायर्ड डिसीज म्हणजे उत्परिवर्तित रोग असं म्हणतो आपण त्याला. तर पहा यामध्ये काय सांगता येईल आपल्याला. पहा आपण काय पाहिलं तर अकॉर्डिंग टू द रिझन्स यामध्ये अक्वायर्ड डिसीज म्हणजे काय, उपार्जित रोग असं आपण म्हणतो. तर या पहा अक्वायर्ड डिसीजचे जे आहेत हे 2 टाइप्स पडलेले आहेत. मेन 2 टाइप्स आहेत. ते कोणते आहेत, इन्फेक्टियस डिसीज अँड नॉन इन्फेक्टियस डिसीज. आता इन्फेक्टियस डिसीज म्हणजे काय, संसर्गजन्य रोग, आणि नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग. इन्फेक्टियस म्हणजे पहा याचे तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले, ते कोणते, कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, इन्फेक्टियस संसर्गजन्य रोगाचे एक्झाम्पल आहेत. तर नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणजे काय, डायबिटीज, हार्ट डिसीज, हे कसे आहेत, नॉन इन्फेक्टियस. म्हणजे ज्यांना डायबिटीज असेल किंवा हार्ट डिसीज असेल तर त्याच्याशी जरी एखादा माणूस जर गेला, एखादा व्यक्ती जर गेला, तर त्याला हार्ट डिसीज, डायबिटीज किंवा हार्ट डिसीज होत नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीला काय असेल, इन्फेक्टियस डिसीज जसं की कॉमन कोल्ड असेल, फ्लू असेल, तर त्याच्या शेजारी जर एखादा व्यक्ती गेला तर त्यामुळे काय होऊ शकतं, हा रोग होऊ शकतो, कॉमन कोल्ड हे होऊ शकतात. मग हे रोग कशामुळे होत असतात बरं, आपण काय केल्यामुळे, कंटिमिनेटेड वॉटर, फूड, हे काय केलं आपण, खाल्लं, ईट कंटिमिनेटेड फूड और वॉटर, तर आपल्याला कोणते डिसीज होत असतात, हे इन्फेक्टियस डिसीज घडून होत असतात. मग यावरती आधारितच पहा, या इन्फेक्टियस डिसीज वरतीच आधारित तुम्हाला काही कॅन यू रिकॉलची क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर यामध्ये फर्स्ट तुम्हाला जे काही डिसीजेसची नेम दिलेली आणि त्या डिसीजेसचं ट्रान्समिशन, मोड ऑफ ट्रान्समिशन तुम्हाला विचारलेले, म्हणजे हे कशाच्या माध्यमातून होऊ शकतात, तर हे आपल्याला विचारलेले. तर पहा फर्स्ट तुम्हाला डिसीज सांगितला होता हॅपेटायटिस. हॅपेटायटिस जे आहे त्याला आपण कावीळ असं म्हणतो किंवा जॉन्डिस पण म्हणत असतो. तर हा जो काही याचं मोड ऑफ ट्रान्समिशन आहे तर हे कशामार्फत होतात, कंटिमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळे होत असतं. त्यानंतर पहा मलेरिया आहे. मलेरिया हा कशामुळे होत असतो, ते याचं ट्रान्समिशन आहे कोण प्रसार करतं, हे बाईट ऑफ फिमेल मॉस्किटोज म्हणजे मादी डास जर आपल्याला चावलं तर त्यामुळे काय होण्याची शक्यता असते, मलेरिया होण्याची शक्यता असते. स्कॅबिज. आता स्कॅबिज कशामुळे होतो, बाय कॉन्टॅक्ट विथ स्कॅबिज माइट. स्कॅबिज माइटच्या कॉन्टॅक्टमध्ये, संपर्कामध्ये आल्यामुळे हा स्कॅबिज होत असतो. त्यानंतर टीबी आहे पहा, ट्युबरक्युलोसिस आपण त्याला म्हणतो लॉंग फॉर्म मध्ये, ट्युबरक्युलोसिस. तर हा जो आहे हा कशामुळे होतो, कंटिमिनेटेड एअर ड्यू टू द बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलोसिस. म्हणजे ट्युबरक्युलोसिसचे जे काही जीवाणू असतात तर ते कशामध्ये, एअरमध्ये मिक्स होतात आणि एअर जी आहे, हवा जी आहे ही कशी होते, दूषित होत असते आणि त्यामुळे हा ट्युबरक्युलोसिस होत असतो. क्षयरोग असं म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पहा डेंग्यू म्हणजे काय, बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो, हा पण मादी डास चावल्यामुळे होत असतो. डिसेंट्रीला आपण अतिसार असं म्हणतो, हा कंटिमिनेटेड फूड अँड वॉटर, हे कशामुळे होतं, दूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळे. त्यानंतर रिंगवर्म.
त्या रिंगवर्मचं काय आहे मोड ऑफ ट्रान्समिशन? कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू अ फंगस. जे काही फंगस असते, कवक जे आहे, तर फंगस आपण त्याला फंगी म्हणजे बुरशी पण म्हणत असतो, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे, त्याच्या संपर्कामध्ये आल्यामुळे काय होतं? रिंगवर्म हा होत असतो, हा डिसीज होतो. स्वाईन फ्लू म्हणजे कंटिमिनेटेड एअर विथ व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू. म्हणजे स्वाईन फ्लूचे जे व्हायरसेस आहेत हे काय करतात? हवेला दूषित करतात आणि त्या दूषित हवेमध्ये जर आपण केलो तर आपल्याला काय होण्याची शक्यता असते? स्वाईन फ्लू होण्याची शक्यता असते. हे काय आहेत? डिसीजेस आणि त्याचे काही तुम्हाला काय दिलेली आहेत? मोड ऑफ ट्रान्समिशन. त्यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे पहा, व्हॉट इज मीन बाय पॅथोजन? रोगजंतू म्हणजे काय? कारण की आता हे जे डिसीज आहेत हे कशामार्फत ट्रान्समिट होतात रे? पॅथोजन. रोगजंतूंमार्फतच काय केली जातात? ट्रान्समिट केली जातात, म्हणजे यांचा प्रसार होत असतो. मग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की व्हॉट इज मीन बाय पॅथोजन. पॅथोजन म्हणजे नेमकं काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा, पॅथोजन म्हणजे काय? अ पॅथोजन इज अ बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम दॅट कॉझेस डिसीजेस ऑर इलनेस in its होस्ट. पहा, आपल्याला काय सांगता येतं? पॅथोजनची डेफिनेशन जी आहे हे काय सांगता येते? अ पॅथोजन इज अ बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम दॅट कॉज डिसीजेस ऑर इलनेस इन इट्स होस्ट. म्हणजे जे काही त्यांचे होस्ट जे असतात, म्हणजे यजमान ज्या पेशी असतात, तर त्यामधले बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम म्हणजे जैविक सजीव जे आहेत, तर त्या जैविक सजीवांमुळे कॉझेस त्यामुळे काय होत असतो? डिसीज ऑर इलनेस म्हणजे आपल्याला काय होतं? रोग किंवा आपल्याला आजारी पडल्यासारखं वाटत असतं, तर त्याला आपल्याला त्या बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमला, त्या जैविक सजीवाला आपल्याला काय म्हणायचंय? पॅथोजन असं म्हणतात, म्हणजे रोगजंतू असं म्हणतात. त्यानंतरचं क्वेश्चन आहे पहा, व्हॉट इज मीन बाय इन्फेक्टियस डिसीजेस? मग हे संसर्गजन्य रोग जे आहेत हे कशाला म्हणतात? कारण की इन्फेक्टियस डिसीजेस जे आहेत हे कशामुळे होत असतात? पॅथोजन्स म्हणजे रोगजंतूंमुळे होत असतात. मग आता हे रोगजंतूंमुळे होतात, तर मग हे इन्फेक्टियस डिसीज म्हणजे काय हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग आता याची डेफिनेशन आपल्याला सांगता येते पहा, इन्फेक्टियस डिसीजेसची, जे की आपल्याला पुढे पाहायची आहे, पण तुम्हाला कॅन्डिड रिकॉल मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर पहा, इन्फेक्टियस, व्हॉट इज मीन बाय इन्फेक्टियस डिसीजेस? तर पहा, डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटिमिनेटेड वॉटर, फूड और वेक्टर्स, दॅट इज एनिमल्स और इन्सेक्ट, आर कॉल्ड एज इन्फेक्टियस डिसीजेस. म्हणजे जे आजार कशामार्फत पसरतात रे? कंटिमिनेटेड फूड, वॉटर म्हणजे दूषित पाणी असेल, दूषित अन्न असेल, किंवा ऑर वेक्टर्स किंवा वाहक. मग ते वाहक कोणते असतील? इन्सेक्ट असतील किंवा एनिमल्स असतील. इन्सेक्ट म्हणजे काय? कीटक असतील किंवा प्राणी असतील, तर त्यामार्फत जे डिसीज होत असतात, जे रोग होत असतात, तर त्यांना आपल्याला काय म्हणायचंय? इन्फेक्टियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग असं म्हणतात. मग आता हे इन्फेक्टियस डिसीजेस जे आहेत हे कोणती आहेत हे आपल्याला पाहायचंय. त्यानंतर त्याचे पॅथोजन्स कोणते आहेत, म्हणजे हे जे काही इन्फेक्टियस डिसीजेस आहेत तर त्याचे रोगजंतू कोणते आहेत, कोणत्या रोगजंतूमुळे हे डिसीज होत असतात. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन, या संसर्गाचं मोड काय आहे, म्हणजे कशामार्फत हे होत असतात, डिसीज होत असतो. सिम्पटम्स, त्याची लक्षणे काय आहेत, आणि प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट म्हणजे त्यावरती प्रतिबंध आणि उपचार काय आहेत हे आपल्याला काय करायचंय? या पुढचा जो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे इन्फेक्टियस डिसीज, तर यामध्ये या सगळ्यांचा काय करायचा? अभ्यास करायचा आहे. आपण यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो टाकू.